चॅनल ज्ञानपट अकॅडमी 5. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 10चं चॅप्टर नंबर 3 केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्सबद्दल शिकणार आहोत. सो लेट्स बिगिन. तर सगळ्यात आधी आपण याचं जो इंट्रोडक्शन पार्ट आहे जो म्हणजे फिजिकल आणि केमिकल चेंजेस त्याबद्दल आपण डिस्कस करूयात. नेमके फिजिकल चेंजेस आणि केमिकल चेंजेस कोणाला म्हणतात ते आपण आधी डिस्कस करूयात. तर फिजिकल चेंज म्हणजेच काय, तर असे चेंजेस जे फिजिकल पॅरामीटर्सवर होतात. ओके, फिजिकल पॅरामीटर्सवर होणारे सगळे चेंजेस, पण त्यांनी नवीन सबस्टन्स हा बनत नाही. म्हणजे नो न्यू सबस्टन्स इज फॉर्म. नवीन काय ते एक सबस्टन्स बनत नाही त्याने. ओके, तर जेव्हा आपण फिजिकल असं डिस्कस करतो म्हणजे फिजिकली जे आपण बघू शकतो, ठीक आहे, तसे चेंजेस म्हणजेच काय, तर यावरनं आपल्याला या पॉईंटवरनं असं कळतं की ओन्ली शेप, साईज और स्टेट ह्याच गोष्टी फक्त चेंजेस होऊ शकतात. ओके, थर्ड पॉईंट जर आपण बघितला तर ही जे फिजिकल चेंजेस असतात हे रिव्हर्सिबल असतं. एक्झाम्पल, जेव्हा तुम्ही वॉटरपासून आईस बनवतात, ओके, आणि परत आईसपासून तुम्ही वॉटर बनवतात. क्लिअर आहे? म्हणजे पाण्यापासून तुम्ही बर्फ बनवतात आणि बर्फ वितळला की परत त्या पाण्यापासून तुम्ही परत बर्फ बनवू शकतात. म्हणजे काय, तर ही रिव्हर्स होणारी गोष्ट आहे, रिव्हर्स करू शकतात तुम्ही. ओके, नेक्स्ट थिंग आहे, तुम्ही जरी याचं नवीन, आता समजा आईस जरी बनलं तर आईसमध्ये कुठले मॉलिक्युल्स राहतील, तर ते वॉटर मॉलिक्युल्सच राहतील. बरोबर, म्हणजे काय, त्याची जी प्रॉपर्टीज आहेत रिमेन्स सेम. ठीक आहे, याचे प्रॉपर्टीज जे काही असतील ते सेमच राहणार आहेत. तर आता असे कुठले एक्झाम्पल्स आहेत की ज्याला आपण फिजिकल चेंजेस असं म्हणू शकतो, तर आपण एक एक्झाम्पल ऑलरेडी घेतलेलं आहे, ते म्हणजे वॉटर आणि आईस. नेक्स्ट आहे कटिंग ऑफ पेपर. म्हणजे तुम्ही पेपरला तुकड्यामध्ये कट केलं तरी तो पेपरच राहणार आहे, ते तुकडे देखील पेपरच राहणार आहे. बरोबर, कट केल्यावर ते दुसरं कुठलं पदार्थ बनवून जाणार आहे का, तर नाही. नेक्स्ट आहे डिझॉल्विंग शुगर इन वॉटर. म्हणजे जेव्हा साखरी पाण्यात विरघळते तेव्हा ते पाणी बदलून जातं का, पाण्याचं ते तेल होतं किंवा पाण्याचं सॉलिड फॉर्ममध्ये चेंज होतो का, नाही. तर ते पाणीच फॉर्म राहतं, फक्त त्यातल्या आतल्या थोड्या गोष्टी चेंज होतात. क्लिअर आहे? त्याची एक ट्रिक मी तुम्हाला देते, ती लक्षात ठेवायची. याची ट्रिक अशी आहे, लुक चेंजेस म्हणजे त्याचे चेंजेस आपल्याला दिसतात पण नेचरमध्ये चेंज होत नाही. त्याचा जो नेचर आहे त्याचा तो नेचर चेंज होत नाही. क्लिअर आहेत? आता आपण केमिकल चेंजबद्दल थोडं डिस्कस करूयात. आता इथे तुम्हाला त्याची प्रॉपर्टीज रिमेन सेम. म्हणजे काय, तो जेव्हा आता फॉर एक्झाम्पल मी एक्झाम्पल घेतलं आहे, ते कटिंग ऑफ पेपर कट केल्यावर त्याचे जे तुकडे आहेत ते देखील पेपरच राहणार आहे. म्हणजे त्याची जी प्रॉपर्टी होती पेपरची, ती प्रॉपर्टी त्या तुकड्यांमध्ये सुद्धा तीच राहणार आहे. बरोबर, ते कट केल्यावर बदलणार आहे का, तर नाही. असं सिमिलरली आपण अजून एक दोन एक्झाम्पल फिजिकल चेंजचे पहिले डिस्कस करूयात. मेकिंग ऑफ शरबत. म्हणजे काय, तुम्ही जेव्हा शरबत बनवतात किंवा लेमोनेड बनवतात त्यामध्ये खूप पदार्थ टाकतात. बरोबर, शुगर टाकतात, सॉल्ट टाकतात, लेमन टाकतात, पण त्यांनी ते लिक्विडच राहतं. ठीक आहेत ना, त्याचे जे स्टेट ऑफ मॅटर आहे तो लिक्विडच आहे. तो जो फिजिकली कसा दिसत होता लिक्विड फॉर्ममध्ये, तो फिजिकली लिक्विड फॉर्ममध्येच आहे, जरी तुम्ही एवढे सबस्टन्स त्याच्यात ॲड केले तरी. ठीक आहेत. त्यानंतर जेव्हा तुम्ही ब्रेकिंग ऑफ ग्लास. म्हणजेच काय, जेव्हा ग्लासचे तुकडे होतात, ते जे तुकडे असतात ते देखील ग्लासच असतात, काचच असतात. बरोबर, ते तुटल्यावर ते कागदचे होतात का, तर नाही. म्हणून त्याचे जे प्रॉपर्टीज असतात ते सगळ्या सेम राहतात, जरी ते तुटलं देखील किंवा ते जरी त्याची काही फिजिकल पॅरामीटर्स याच्यावर जर चेंजेस जरी होत असले तरी त्याचे जे प्रॉपर्टीज आहेत ते सेमच राहतात. म्हणून अशा गोष्टींना आपण फिजिकल चेंजेस असं म्हणतो. नेक्स्ट आहे केमिकल चेंज. तर केमिकल चेंज जर आपण डिस्कस केलं तर यामध्ये
फर्स्ट पॉईंट असा आहे की केमिकल पॅरामीटर्सवर जे चेंजेस होतात. ओके, तर ह्याचे जे केमिकल पॅरामीटर्स आहेत ह्याच्यामुळे एक नवीन सबस्टन्स फॉर्म होतो. न्यू सबस्टन्सेस फॉर्म. ओके, सेकंड पॉईंट असा आहे चेंज इन कंपोजिशन अँड प्रॉपर्टीज. याचा जो चेंज असतो तो कशात बघायला मिळतो आपल्याला, तर तो कंपोजिशन अँड प्रॉपर्टीज. म्हणजेच काय, तर इथे पूर्णपणे नवीन सबस्टन्स एक तयार होतो. बरोबर, तो पूर्ण चेंज होऊन जातो. त्याचे प्रॉपर्टीज पण चेंज होऊन जातात, त्याचं कॉम्पोजिशन पण चेंज होतं, त्याचं जे शेप साईज जे काय असतं ते सुद्धा चेंज होऊन जातात. ठीक आहे. जर थर्ड पॉईंट आपण डिस्कस केला इथे, तर तो आहे इररिव्हर्सिबल. म्हणजे काय, तो एकदा जर तो सबस्टन्स चेंज झाला तर तो परत पहिल्यासारखा होत नाही. ओके, फॉर एक्झाम्पल इथे आपण एक छोटं एक्झाम्पल घेऊयात. मिल्क आणि कर्ड म्हणजे दुधापासून तुम्ही दही बनवू शकतात. बरोबर, पण परत दह्यापासून तुम्ही दूध बनवू शकतात का, तर नाही. म्हणून अशा चेंजेसला आपण इररिव्हर्सिबल सबस्टन्स असं म्हणतो, इररिव्हर्सिबल चेंजेस. ठीक आहे, एकदा तो जर का चेंज झाला केमिकल रिॲक्शनमुळे तर तो पूर्ण सबस्टन्स चेंज होऊन जातो, तो परत रिव्हर्स होत नाही. पॉईंट नंबर 4 आहे ऑफन शोज. म्हणजे कधी ते चेंजेस जेव्हा होतात त्या चेंजेसमधून काही एनर्जी ह्या सुद्धा चेंज होत असतात. ओके, एनर्जीसुद्धा चेंज होतात. कसं एनर्जी चेंज होतात, कधी जेव्हा रिॲक्शन होत असते तेव्हा त्यातनं हीट येतो बाहेर, किंवा लाईट पडत असते, किंवा काही गॅस हा पडत असतो जेव्हा ते रिॲक्शन्स होत असतात. ठीक आहे, आता आपण याचे एक्झाम्पल्स डिस्कस करूयात. तर एक्झाम्पल जर बघितले तर रस्टिंग ऑफ आयर्न म्हणजे गंजणं. एखादी जी लोखंडाची वस्तू असते तिला जेव्हा गंज लागतो तेव्हा ती काही कामात नसते. बरोबर, तर गंज लागलेली जी लोखंडी वस्तू असते ती परत आपल्याला नवीन तशीच भेटणार आहे का, तर नाही, ती रस्ट झाली, तिच्यावर केमिकल चेंजेस झाले आहेत. ओके, नेक्स्ट आहे बर्निंग ऑफ पेपर. म्हणजे जर तुम्ही एखादी पेपरला जाळलं तर तो पेपर जाळल्यानंतर परत आपल्याला पहिल्या फॉर्ममध्ये भेटेल का, तर नाही. तो जाळल्यानंतर त्याच्या पूर्ण ॲश होऊन जाईल, तो कार्बन फॉर्ममध्ये चालला जाईल. ठीक आहे, म्हणजे कार्बन फॉर्म म्हणजे तिसरा सबस्टन्स दिसेल आपल्याला. ठीक आहे, तर याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची, जशी मी तुम्हाला फिजिकल चेंजेससाठी ट्रिक दिली होती. लुक चेंजेस नॉट नेचर. म्हणजे दिसायला चेंज होतो पण नेचर वाईज त्याचा चेंज होत नाही. तर याची काय ट्रिक असणार आहे तशीच, तर नेचर चेंजेस, याचं नेचर जे आहे ते चेंज होतं, अँड न्यू सबस्टन्सेस फॉर्म, आणि न्यू सबस्टन्ससुद्धा फॉर्म होतो. ओके, तर आता हे जे आपण डिस्कस केलं ते होतं फिजिकल चेंजेस आणि केमिकल चेंजेस याबद्दल. तर नेक्स्ट आपण डिस्कस करणार आहोत केमिकल रिॲक्शन्स आणि इक्वेशन्स. हाऊ टू राईट केमिकल इक्वेशन. ओके, हाऊ टू राईट केमिकल इक्वेशन्स. तर जसं आपण आता मागे डिस्कस केलं की एन्व्हायरमेंटमध्ये फिजिकल चेंजेस आणि केमिकल चेंजेस हे दोन प्रकारचे चेंजेस असतात. त्यापैकी जर आपण केमिकल चेंजेस बघितले तर रायपनिंग ऑफ मँगो म्हणजे जे कैरीपासून आंबा बनतो ते नेचरमध्ये आपल्याला भेटतं, म्हणजे ते पण एक केमिकल चेंजेस होत असतो. बरोबर, तर जे काही रॉ फ्रूट्स असतात ते जेव्हा पिकतात ते सुद्धा केमिकल चेंज येतं. बरोबर, तर अशा सगळ्या चेंजेस नेचरमध्ये सुद्धा होत असतात. म्हणून
ह्या सगळ्या केमिकल चेंजेसला एका इक्वेशनमध्ये कशा पद्धतीने लिहितात ते आता आपण इथे बघणार आहोत. सो लेट्स बिगिन. तो जो फर्स्ट पॉईंट आहे आपला तो आहे वर्ड इक्वेशन. म्हणजे आपण जे बोलतो तेच आपण वर्डमध्ये लिहिणार तशा इक्वेशन्स. तर कुठले इक्वेशन घेणार आपण? आपण म्हणतो वॉटर. ठीक आहे, वॉटरमध्ये H2O मॉलिक्युल्स असतात, म्हणजे हायड्रोजन 2 मॉलिक्युल्स ऑफ हायड्रोजन प्लस ऑक्सिजन. हे आपल्याला काय देतं किंवा याने काय फॉर्म होतं तर वॉटर फॉर्म होतं. बरोबर. तर हे जे मी इक्वेशन लिहिली आहे ती वर्ड फॉर्ममध्ये लिहिली आहे, वर्ड इक्वेशन लिहिली आहे वर्ड्समध्ये. तर ह्या इक्वेशनमध्ये तुम्ही जर बघितलं तर याचे दोन साईड्स आहे. ही एक साईड आहे आणि ॲरोच्या दुसऱ्या बाजूला एक साईड आहे. तर आपण इथे याला लेफ्ट साईड असं म्हणूयात आणि याला राईट साईड असं म्हणूयात. ठीक आहे. तर लेफ्ट साईड आणि राईट साईडला इक्वेशन्सचा थोडं आपण डिवाईड केलेलं आहे. तर लेफ्ट साईडला असे कंपोनंट्स आपण ठेवले आहेत किंवा सबस्टन्सेस ठेवले आहेत जे रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करतात, रिॲक्शनमध्ये पार्ट घेतात. ठीक आहे. सबस्टन्सेस टेकिंग पार्ट हे कुठल्या साईडला लिहितो आपण? लेफ्ट साईडला लिहितो. अँड प्रोडक्ट्स आर फॉर्म आफ्टर रिॲक्शन. वेन प्रोडक्ट्स आर फॉर्म ते आपण राईट हँड साईडला लिहितो. तर हे आहे आपली फर्स्ट स्टेप. ठीक आहे. किंवा याला आपण असं पण म्हणू शकतो की नवीन हा प्रोडक्ट जेव्हा आपला बनलेला असतो तो आपण राईट हँड साईडला लिहित असतो. क्लिअर आहे. तर ह्याच इक्वेशनला मी जर काही सिम्बॉल आणि काही नंबर्सनी रिप्रेझेंट केलं, फॉर एक्झाम्पल मी आता याला सिम्बॉलमध्ये लिहिते. तर H2+O गिव्स H2O. आता मी सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिलं आहे, म्हणजेच ही काय माझी केमिकल इक्वेशन झाली. ठीक आहे. तर इथे तुम्ही बघितलं तर इथे सबस्टन्सेस टेकिंग पार्ट लेफ्ट साईडला आणि इथे आपल्याला हे प्रोडक्ट भेटलेलं आहे. क्लिअर आहे. असं ह्या पद्धतीने जेव्हा आपण केमिकल इक्वेशन्स लिहितो तर ते असे बॅलन्स करता तुम्हाला पण यायला पाहिजे. तर इन शॉर्ट लेफ्ट हँड साईडला तुमचे रिॲक्टन्स आले पाहिजे जे रिॲक्ट होणार आहेत आणि RHS म्हणजे राईट हँड साईडला प्रोडक्ट्स आले पाहिजे. म्हणजे तुम्हाला काय प्रोडक्ट मिळणार आहे जेव्हा ते दोन सबस्टन्स रिॲक्ट होतील तेव्हा तुम्हाला काय प्रोडक्ट भेटणार आहे ते आपण राईट हँड साईडला लिहितो. क्लिअर आहे. नेक्स्ट आहे ही जी ॲरो आपण बघतो आहे, ही ॲरो आपल्याला काय दाखवते तर ॲरोचा जो हेड आहे तो हेड आपल्याला दाखवतो की प्रोडक्ट या साईडला आहे, राईट हँड साईडला प्रोडक्ट डिनोट करतो. ठीक आहे. नेक्स्ट आता आपण बघूयात. मी यालाच थोडी नेक्स्ट पेजवर एक्सप्लेन करून सांगते. H+O गिव्स H2O. ठीक आहे. तर आपल्याला एवढं माहिती की राईट हँड साईडला रिॲक्टन्स असतात, लेफ्ट हँड साईडला रिॲक्टन्स असतात आणि राईट हँड साईडला आपले प्रोडक्ट असतात. आणि हा जो हेड आहे ॲरोचा तो आपल्या प्रोडक्टकडे पॉईंट करतो. ठीक आहे. तर यामध्ये तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल की जेव्हा आपले जे रिॲक्टन्स असतात त्या दोन रिॲक्टन्समध्ये आपण एक प्लसचा सिम्बॉल लावत असतो. ठीक आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आपण आता एक गोष्ट बघणार आहोत ती म्हणजे जेव्हा कधी इनसॉल्युबल सबस्टन्स असलं की जे डिझॉल्व्ह होत नाही वॉटरमध्ये किंवा ते सॉलिड असलं किंवा आपल्याला त्याचं प्रेसिपिटेट मिळतो, म्हणजे जेव्हा रेसिड्यू उरतो काही त्याला आपण एक सिम्बॉल यूज करतो आणि तो सिम्बॉल म्हणजे असतो डाऊन ॲरो. तो सिम्बॉल असतो डाऊन ॲरो. हा सिम्बॉल आपण अशा वेळेस यूज करतो की जेव्हा ते रिॲक्शनमध्ये आपल्याला काही सॉलिड पार्टिकल्स किंवा प्रेसिपिटेट हे भेटणार असतात तेव्हा आपण डाऊन ॲरोचा सिम्बॉल यूज करतो. नेक्स्ट आहे गॅशियस. जेव्हा आपलं रिॲक्शनमध्ये गॅशियस जेव्हा होत असतं, गॅशियस स्टेट जेव्हा फॉर्म होत असते, स्पेशली जेव्हा प्रोडक्टमध्ये होत असते त्यावेळेस आपण तिला अप ॲरो लावतो. ठीक आहे. अप म्हणजे वर, एअरमध्ये गॅस रिलीज होते म्हणून ते अप डायरेक्शनला दाखवतो आपण तो ॲरो. नेक्स्ट आहे जेव्हा आपल्याला रिॲक्शन करताना हीट लागते, जेव्हा आपण हीट सप्लाय देतो त्याला त्यावेळेस आपण त्या ॲरोवरती, ठीक आहे, ही जी ॲरो आहे आपली
त्या ॲरोवरती आपण हीटचा सिम्बॉल असा दाखवतो ट्रायंगल. तर हे काय डिनोट करतं की हीट आपण सप्लाय दिली आहे किंवा हीट रिलीज होते. ठीक आहे, म्हणजे काही रिॲक्शन्समध्ये असं होतं की जेव्हा रिॲक्शन झाल्यावर ते गरम होतं किंवा त्यातनं हीट बाहेर पडत असते, तर त्यावेळेस आपण हे सिम्बॉल असं लावत असतो. प्रोडक्ट साईडला पण लावतो आणि याचा अर्थ असतो हीट. सो मी तुम्हाला इथे एक एक्झाम्पल घेऊन दाखवते याच्याबद्दल. तर आपण इथे एक एक्झाम्पल घेऊयात स्लेक लाईमचं. ठीक आहे, तर जेव्हा मी CaCO3 जो आपला सॉलिड सबस्टन्स असतो, ठीक आहे, त्याला जेव्हा आपण हीट देतो, त्या हीट दिल्यानंतर आपल्याला त्यातनं CaO म्हणजे लाईमस्टोन वेगळा पडतो आणि CO2 गॅस हा रिलीज होत असतो. ठीक आहे, तर तुम्हाला या रिॲक्शनमध्ये मी जे सिम्बॉल्स यूज केले त्याने तुम्हाला आयडिया येईल की काय इथे नेमकं म्हणायचं आहे. ठीक आहे, तर तुम्ही जर हा ऑब्झर्व केला, इथे आपण ट्रायंगल हे हीटसाठी वापरलं आहे आणि गॅस रिलीज होतो तेव्हा आपण ही ॲरो अप डायरेक्शनला ती ॲरो यूज केलेली आहे. आय होप तुम्हाला या रिॲक्शनवरनं हे सिम्बॉल्स कसे यूज करायचे ते इझिली समजले असतील. नेक्स्ट आपण डिस्कस करणार आहोत symbol trick. Symbol trick means S for solid, L for liquid, G for gaseous and AQ for aqueous. ठीक आहे, तर फॉर एक्झाम्पल इथं बघा, मी तुम्हाला एक ब्रॅकेटमध्ये छोटा S लावला होता, तर इथे सुद्धा आपल्याला हा CaO म्हणजे एक सॉलिड प्रोडक्ट भेटणार आहे आणि CO2 जो आपला गॅस आहे तो रिलीज होणार आहे, म्हणून त्याला आपण खाली G असं लावणार आहे. ठीक आहे, तर हे सिम्बॉल तुम्हाला यूज करता आले पाहिजे आणि हे इम्पॉर्टंट आहे. कुठल्याही रिॲक्शनला लिहायचं आधी तुम्हाला हे लिहायचं असतं. ठीक आहे, तर आपण एक ही जेव्हा रिॲक्शन लिहिली तर आपल्याला ही बॅलेन्स करता सुद्धा आली पाहिजे. ठीक आहे, सो फॉर एक्झाम्पल आता ही रिॲक्शन मी इथं जी लिहिली आहे मी ती ॲज इट इज नेक्स्ट पेजवर कॉपी करते. CaCO3 जो की एक सॉलिड सबस्टन्स आहे, ऑन हिटिंग CaO solid substance plus CO2 गॅस इज रिलीज. ठीक आहे, तर इथे तुम्हाला आता बॅलेन्स इक्वेशन बॅलेन्स कसं करता हे आलं पाहिजे. ठीक आहे, तर हे आता आपण डिस्कस करणार आहोत. तर नेमकं जर तुम्ही इथं पाहिलं एक एक प्रोडक्ट घ्यायचे, तर आपल्याकडे इथं बघा, इथे जर मी याचे खाली प्रोडक्ट्स लिहिले तर काय आहे माझ्याकडे, इथे Ca आहे आणि CO आहे. हे दोन प्रोडक्ट इथे दोन सबस्टन्स दिसत आहेत आणि इथे आपण जर डिस्कस केलं तर इथे देखील Ca एक आहे आणि CO हा एक प्रोडक्ट आहे, बरोबर. आणि एखादी एक मॉलिक्युल आपण एक ऑक्सिजनचं इथे साईडला लिहून घेऊयात. तर हे जेव्हा आपण इलॅबोरेट केलं तर एक एक जर आपण सबस्टन्स बघितला तर इथे Ca किती आहे, एकच दिलेला आहे, बरोबर. इथे Ca एकच दिलेला आहे. आता आपण बघतो याला बॅलन्स कसं करायचं. तर राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईड ही आपली इक्वली बॅलन्स करता आपल्याला आली पाहिजे. ठीक आहे, तर इथं बघितलं तर इथे पण आपला Ca एकच आहे, म्हणजे हे Ca आपल्या दोन्ही बाजूला बॅलन्स आहे. नेक्स्ट आपण बघणार आहोत CO3. तर इथे जर बघितलं याला पण जर अजून पुढे आपण एक्सपांड केलं तर C आणि O जर वेगळा केला तर यामध्ये C आपला सिंगल आहेत, बघा इथं C सिंगल आहे आणि इथं पण C हा सिंगल आहे. आणि आता जर O आपण बघितला, इथे O आहे 3 आणि इथे O2 आणि हा एक O असा मिळून 2 + 1 3. ठीक आहे, तर हे आपले हे पण बॅलेन्स आहे. ठीक आहे, तर हे इक्वेशन बॅलन्स आहे का नाही हे तुम्हाला सुद्धा चेक करता आली पाहिजे. तर जेव्हा आपण इक्वेशन्स लिहिले त्याच्यावरचे जे एलिमेंट सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन सगळं करून झाल्यावर तुमची इक्वेशन बॅलन्स आहे का हे सुद्धा तुम्हाला चेक करता आलं पाहिजे. ओके, तर आत्ता मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये सांगते आज आपण जे काही शिकलो त्याचं एक मी बेसिक तुम्हाला ट्रिक देते. ते ट्रिकचं नाव आहे WFBSC. म्हणजे काय, पहिले आपण बघितलं वर्ड इक्वेशन,
नेक्स्ट एफ आपण बघितलं फॉर्म्युला किंवा आपण सिम्बॉलिक इक्वेशन असं बघितलं. नेक्स्ट आहे बी म्हणजे त्याला आपण बॅलेन्स कसं करतो ते बघितलं, बॅलेन्सिंग इट. त्यानंतर एस म्हणजे स्टेट सिम्बॉल्स म्हणजे आपण सिम्बॉल्ससुद्धा शिकलो. एक्वेशियस होतं, सॉलिड होतं, लिक्विड होतं, गॅस होतं किंवा एक्वेशियस होतं. ठीक आहे. आणि सी म्हणजे आपण या सगळ्यांच्या कंडिशन्स पण बघितल्या. कंडिशन्स म्हणजे जर त्याला हीट लागेल किंवा काय अशा ज्या कंडिशन्स असतात ते बघणं. ओके. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण केमिकल रिॲक्शन्स कशा इक्वेशन फॉर्ममध्ये लिहितात आणि त्या कशा बॅलन्स करता आल्या पाहिजे ते आपण बघितलं. ठीक आहे. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर तुमचा फ्रेंड्सला नक्की शेअर करा आणि पुढे जे काही तुम्हाला व्हिडिओज कुठल्या पर्टिक्युलर टॉपिकवर हवे असतील ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.